लक्षात घ्या, 31 तारखेला, 4 तारखेला आणि 7 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत. या 3च बैठका आता राहिलेल्या आहेत. 9 तारखेला आदर्श आचारसंहितेची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्यानंतर आपल्या समोर नुसता काळोख असणार आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, शिक्षक समन्वय संघ शेवटची हात जोडून विनंती करतोय की आपल्याला मैदानात यायचंय. आपल्या मागण्या पदरात मान्य होऊन पडत नाही तोपर्यंत मैदान सोडायचं नाही, ताकदीने यायचंय. तुमच्या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आता या ठिकाणी शिक्षक समन्वय संघ मोठ्या प्रमाणात करणार आहे. महिला शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने यायचंय, त्यांची सुद्धा सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षक समन्वय संघ घेत आहे. कुठली काळजी करायचं कारण नाही, आता नाही तर कधीच नाही. म्हणून विनंती करतो पुन्हा की आपण आलं पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री असेल, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही असेल, माननीय मुख्यमंत्री असेल, यांना पुन्हा विनंती करतो की आपण मंत्रिमंडळाच्या या येणाऱ्या बैठकीचाच निर्णय घेऊन आम्हाला मुलाबाळांना शिकवायला घरी जाऊ द्या. प्रांजळपणे आम्हाला शिक्षणाचं हे शिक्षण मुलांपर्यंत पोहोचू द्या, एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांचं, यापूर्वी 2 वेळा मोठ्या संख्येने आलेल्या सर्व बांधवांचं पुनश्च अभिनंदन करतो. जे बांधव म्हणून या लढ्यामध्ये योगदान बलिदान दिले त्या बांधवांचं मी नम्र आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण याल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम विनातथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, आताच संतोष वाघ सर असतील, के.पी. पाटील सर असतील, यांनी सर्व जो आतापर्यंत जो काही प्रवास इथपर्यंत आलेला आहे तो सर्व त्यांनी सांगितलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक वाक्य ध्यानात ठेवायचं. तुम्ही, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि माझा पगार माझी जबाबदारी, हे ब्रीद वाक्य डोक्यात ठेवून तुमच्या समोरच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि आपल्याला समाजामध्ये एक मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जो काही हा टप्प्याटप्प्याचा जो काही खेळ आहे, हा टप्प्याटप्प्याचा खेळ सुद्धा संपवण्यासाठी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संवेदनशील शिक्षण मंत्री हे दीपक केसरकर साहेब व ज्यांनी आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे, आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील, तुकाराम भाऊ शिंदे सर असतील, त्याच्यानंतर किरण सरनाईक सर असतील, आजगावकर सर असतील आणि बरेच जे सक्रिय आमदार आहेत, त्यांचं बळ वाढवण्यासाठी आणि निर्णायक लढाई हे अंतिम टप्प्यात आणि कागद घेऊन जाण्यासाठी तुम्हाला आझाद मैदानमध्ये यायचं आहे. कारण की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तुम्ही मीडिया मार्फत, सोशल मीडिया मार्फत, म्हणजे आज इथं जे उशिरानं जे काही आम्हाला माहित होतं त्या अगोदर तुम्हाला घरी राहण्याला माहित असते. परंतु लक्षात ठेवा की हे शेवटची लढाई आहे. यानंतर तुमच्यासाठी कोणी लढणार नाही आहे. कारण की यानंतर शिक्षक समन्वय संघ हे लढणार नाही आहे. का की आज जर तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी जर तुम्ही या आझाद मैदानमध्ये येत नसाल तर मग भविष्य हे अंधारात आहे. फक्त उद्या आणि परवा हे 2 दिवस जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही आझाद मैदानमध्ये यावे आणि स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःचं सुद्धा भविष्य हे अंधारातून उजेडात न्यावे आणि स्वतःच्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळवावी, हीच या शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून तुम्हाला एक शेवटची कळकळीची विनंती आहे. फक्त सर्व वृत्तांत सरांनी सांगितलेलं आहे. फक्त एकच सांगतो, मनावर हात ठेवून सांगतो, छातीवर हात ठेवून सांगतो, या आझाद मैदानच्या मातीची शपथ घेऊन सांगतो की अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, अधिकार की लड़ाई में निमंत्रण भेजे नहीं जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद मैदान में आते हैं, वो खुद मैदान में आते. शिक्षक समन्वय संघाचा नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकांना माझा नमस्कार. हिंदी में बोले. सभी शिक्षकों को मेरा विनम्र निवेदन है कि शिक्षक समन्वय संघ के माध्यम से पिछले 45 दिनों से जो आंदोलन चल रहा है, हुंकार आंदोलन चल रहा है, इस आंदोलन में आप सभी का सहयोग
सहभाग बहुत जरूरी है और इसीलिए अब बहुत हो गया, 15-20 साल से हमने अन्याय को सहन किया। अब जो भी है हमें अपना खुद की लड़ाई खुद को जीतनी है और खुद की लड़ाई जो खुद को अगर जीतनी है तो हमें अपना घर छोड़ना पड़ेगा और कोई भी कारण नहीं बताइए। अब तो बहुत हो गया, पानी क्योंकि नाक के ऊपर आ गया है। अब खुद को खुद से बचाना है और अगर बचाना है और आपको अगर हक की लड़ाई में जीतनी है, न्याय चाहिए है तो घर छोड़ना पड़ेगा। क्योंकि मुझे नहीं लगता कि ऐसा कोई भी कारण हो सकता है, इससे कोई बड़ा कारण नहीं हो सकता है। क्योंकि हम गढ़चिरौली जिला से अगर आ सकती है एक महिला तो बाकी सभी मुझे लगता है बिना कारण बताए मुंबई के आसपास के भी जो है मुझे लगता है 13 से 14 हजार शिक्षक कर्मचारी हैं, वो भी अभी आज और कल नहीं तो पूरे सोमवार से शुक्रवार तक हमें अपना जो है अपना अधिकार के लड़ाई के लिए हमें लड़ना है और सभी को आजाद मैदान आना है। यही के साथ में अपने वाणी को विराम देती हूँ। धन्यवाद।